शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देखील देण्यात आली आहे। 1 जून पासून आंदोलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांचा हा मोठा विजय मानला जातो। शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आताच 2 दिवसापूर्वी माननीय आमदार बच्चू कडू हे आंदोलनात बसल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, ज्या ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे ते थकीत कर्ज माफ करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं प्रत्येक शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। तर या कर्जाचे अटी आणि नियम काय आहेत, या कर्ज भरण्यासाठी कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र होणार आहेत, या कर्जमाफीसाठी कोणकोणत्या अटी आणि नियम लावण्यात आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला जे बाजूला बेल आयकॉनचं बटन दिसतंय ते बेल आयकॉनचं बटन घ्या आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या। असेच आपल्या कर्जमाफीबाबत शेतकऱ्याच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीबाबत सर्व व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती येत असतात, त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। जे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यासाठी व थकीत कर्ज भरलेल्या शेतकऱ्यासाठी अशा पद्धतीने कर्जमाफी केली जाईल। आता जे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत आणि जे थकीत कर्ज भरणारे शेतकरी आहेत, या दोन्ही शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल व कोणत्या बँकांचे कर्ज माफ करण्यात येईल, कशा पद्धतीने तुमचं कर्ज माफ होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म कसा भरायचा आहे, कशा पद्धतीची तारीख या ठिकाणी सांगण्यात आली आहे, जसं की संपूर्णपणे इथं फिक्स करण्यात आलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। जवळपास 2 लाखापर्यंत कर्जमाफी आता माफ होणार आहे, त्यासाठी शेतकऱ्याची आनंदाची बातमी आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, परंतु तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या। अशीच आपली महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवरती देत असतो। तर शेतकरी महत्त्वानं सगळ्यात महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। मित्रांनो, राज्यातील बहुतांश लोकांना इथे उदरनिर्वाह शेतीच्या नावावरतीच अवलंबून असतो। शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून अंतर्गत शेतकरी कर्ज घेतला असेल तर कर्जाची परतफेड वेळेमध्ये पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यासाठी जे कर्ज आहे ते आता थकीत पडलेलं असेल। आता जे कर्ज थकीत पडल्यामुळं शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही, बरोबर। त्यामुळे जर कर्जमाफी झाली नाही तर नवीन कर्ज अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता घेता येणार नाही। त्यामुळं राज्य सरकार त्याच्यावर विचार देखील करत आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसे की जे गरीब शेतकरी आहेत, जे श्रीमंत शेतकरी आहेत, त्यांच्यावर पहिल्यांदा लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, असं सरकारने देखील ठरवलेलं आहे। मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी जसं की त्यांच्या शेतीशिवाय दुसरे कोणतेच उत्पन्न नाही त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे, कारण असे शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील। आता कर्जमाफीसाठी पात्रता काय लावण्यात आलेत, नंतर अटी काय लावण्यात आलेत, या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे। या अंतर्गत अटी आणि नियम काय आहेत, आता कायम स्वरूपी शेतकऱ्यांची जी कर्ज घेण्याची समस्या आहे ती समस्या संपवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना आणण्याचे देखील ठरवलेले आहे। आता त्या कोणकोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ भेटणार आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कायमस्वरूपी भारताचे जे शेतकरी रहिवासी आहेत त्यांनाच ही कर्जमाफी होणार आहे, ही पहिली अट असणार आहे। दुसरं पाहायला गेलं तर ज्या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्याचे नावे जारी करण्यात आलेत त्यांनाच या ठिकाणी लाभ देण्यात येईल, अशी माहिती देखील दुसरी अट सांगण्यात आलेली आहे। दुसरं पाहायला गेलं तर कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येईल त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागणार आहे। जसं की कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्याची जी पात्रता आहे ती चेक केली जाणार आहे। आता कोणकोणत्या पात्रता असणार आहेत ते देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यामुळे कर्जमाफीसाठी जसे की कर्ज आता बघा मित्रांनो, इथं कर्ज घेतलं असेल अर्ज करणं बंधनकारक असणार आहे। पहिल्या वेळेस DBTद्वारे कर्जमाफी केली जात होती, पण आता सर्व शेतकऱ्याची पात्रता चेक करून शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात जाणार आहे, अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी पहिली जे आपोआप सगळं कर्जमाफी होत होती, पण आता तुम्हाला कर्ज माफ होण्यासाठी
तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे। तर अर्जासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट भरावे लागणार, द्यावे लागणार याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन घ्या, काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागणार आहेत, कोणकोणते नियम लावण्यात आलेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ही कर्जमाफी करण्यात येत असते कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट केली जाते। जसे की शेतकऱ्याचा आधार नंबर बँकेशी जोडलेला असणं, KYC पूर्ण असेल तरच, नंतर तुम्हाला पाहायला गेलं तर 7/12 उतारा, कर्जाची तपशील सरकारकडे आधी डिजिटल रूपामध्ये उपलब्ध असते, पण बँकेकडून शेतकऱ्याची माहिती, थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते। सरकार ही माहिती जसे की तपासून जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्याची यादी तयार करत असतं आणि सर्व माहिती इथं पूर्ण असते आणि शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याची थेट बँक खात्यामध्ये DBT द्वारे कर्जाची रक्कम वर्ग केली जाते। आता कर्जाचं थेट माफ करत जी पाठीमागची जी 2019ची महात्मा फुले योजना, जी शेतकरी कर्जमाफी योजना होती, यामध्ये काही शेतकरी पात्र असताना देखील अर्ज न करता त्यांची कर्जमाफी देण्यात आली होती, कारण बँकेकडून महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता। ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध नव्हता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित इथे शासकीय यंत्रणाकडे, कृषी विभागाकडे, माही सेवा केंद्राकडे ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज सादर करणं आवश्यक झालं होतं। तर तुम्हाला इथून पुढे देखील कर्जमाफी करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। लवकरच त्याची देखील घोषणा करणार आहे, महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येईल। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये अर्ज भरण्यासाठी घोषणा देखील करण्यात आलेली आहे। जर जे माननीय आमदार बच्चू कडू यांनी जे आंदोलन केले त्या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्रानं अखेर 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारकडे चुकीची माहिती असेल, या जसे की शेतकऱ्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील, यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक असेल, कर्जाची संबंधित जी कागदपत्र आहेत, जे बँक खाते असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल आणि जमिनीची जी संबंधित मूळ कागदपत्र 7/12 उतारा असेल। मित्रांनो त्याचप्रमाणे जी कागदपत्र तुमच्याकडे अतिशय गरजेचे असणारे कागदपत्र सांगणार आहे। जेव्हा सरकार कर्जमाफी करत असतं हे कागदपत्र शेतकऱ्याकडे राहत नाहीत आणि मित्रांनो ही कागदपत्र शेतकऱ्याकडे नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ही कागदपत्र काढण्यासाठी भरपूर वेळ जातो आणि भरपूर वेळ लागत असतो आणि कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी इथं तुम्हाला एक लिमिटेड टाइम दिलेला असतो, महिन्याचा टाइम दिलेला असतो, 2 महिन्याचा टाइम दिलेला, त्या टायमामध्ये त्या शेतकऱ्यांनी कागदपत्र जोडून अर्ज भरावा लागत असतो, परंतु कागदपत्र नसल्यामुळे अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाहीत। त्यामुळे तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत या महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण कागदपत्र काढून घ्या, तरच तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज लागणार आहे हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। लवकरात लवकर ही कर्जमाफी लगेच होणार आहे। माननीय आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन धरल्यामुळे महाराष्ट्र सरकारला ह्या मागण्या देखील अखेर मान्य कराव्या लागत होत्या। ज्यावेळी महायुतीचं सरकार आलं, महायुती सरकारच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्र सरकारनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो अशी घोषणा देखील केली होती। घोषणा केल्यानंतर जवळजवळ सरकार येऊन 1 ते 1.5 वर्ष झालं तरी कर्जमाफीची घोषणा करत नव्हतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील जे आम्ही निवडणुकीच्या वेळेस आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करतो अशी घोषणा केली होती, त्यावेळी सरकारला जाब विचारला होता, पण सरकार वारंवार टाळाटाळ करत असल्यामुळं शेतकऱ्यांनी अखेर जे आपलं कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये अपील देखील दाखल केलं होतं आणि त्या कोर्टाचा निकाल देखील शेतकऱ्याच्या बाजूने लागलेला आहे। त्यामुळे कोर्टाचा आदेश मान्य करत महाराष्ट्र सरकारला अखेर 2 लाखांपर्यंत जी कर्जमाफी आता मान्य करावं लागत आहे। आता तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते देखील सांगणार आहे, कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सध्या हालचाली सुरू आहेत। खासदार आमदार इथं जसे की कर्जमाफीसाठी लागणार आहेत जे निधी आहेत ते आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत। आता कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही याची डिटेल माहिती तुम्हाला तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहोत। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, कोणकोणत्या बँकेतील शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे याची सर्व माहिती, संपूर्ण माहिती पहा मित्रांनो। बऱ्याच शेतकऱ्यांना थकीत कर्ज राज्य सरकार माफ करेल अशा प्रकारची आशा ठेवून बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं। आता जे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतल्यामुळं त्यांच्यापुढे कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे आणि पण पाठीमागं असेल अजितदादा देखील पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार देखील म्हणले की कर्जमाफी होणार नाही। अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। त्यानंतर बघा जसं की करंटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे
त्यामुळे जसे की कर्ज आता माफ होणार आहे, आता कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे, तुम्ही कोणकोणत्या शेतकऱ्याचं माफ होणार नाही या देखील संपूर्ण माहिती लगेच बघा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ एंडपर्यंत बघा, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून द्या. कारण बघा शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी दुःखामध्ये सुद्धा असतील ज्यांचं कर्ज माफ होणार नाही. आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे याची देखील संपूर्ण माहिती बघणार आहे. फक्त अनेक जिल्हा अनेक बँक आहेत, त्या बँकेमध्येच कर्ज माफ होणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्ज माफ होणार आहे, कोणकोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्ज भरा म्हणून बँकेचा फोन देखील आला असेल, अनेक बँका देखील फोन करत असतील. आता तुम्हाला जे फोन येतात ते फोन येण्यासाठी त्याला उत्तर काय द्यायचं हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे. का अनेक बँका शेतकऱ्यावर प्रेशर डालण्याचा देखील प्रयत्न करत आहेत, कर्ज भरा म्हणून. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला एक उत्तर कसं द्यायचं हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. आता तुम्हाला अनेक जे थकीत कर्ज आहे ते थकीत कर्ज बिलकुल त्या ठिकाणी भरायचं नाही, ज्याचा परतावा करायचा नाही, त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की बघा 2017च्या जसं कर्जमाफीमध्ये 48 लाख शेतकऱ्यांना 19,800 कोटीची कर्जमाफी देण्यात आली होती. तसं पाहिलं तर 2019 मध्ये आणि 2020 मध्ये 30 लाख शेतकऱ्यांना जवळपास 20,000 कोटीची कर्जमाफी देण्यात आली होती. मित्रांनो, त्याचबरोबर राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्याची थकबाकी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. 2017 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आता असताना, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं होतं. त्यानंतर लगेच 2 वर्षात 2019 मध्ये अनेक या ठिकाणी घटना घडल्या होत्या. त्यावेळेस महाराष्ट्र सरकार बदललं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि सत्ता बदल झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील इथं झाली होती. त्याच नंतर बघा 6 वर्षाच्या कालावधीनंतर 2025 मध्ये परत एकदा अजितदादा पवार असेल, नंतर एकनाथ शिंदे असेल, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, संपूर्ण महायुतीचं सरकार या राज्यावर आलेलं होतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या बँकेच्या आले आता कर्जमाफी देतो म्हणून अशी देखील घोषणा केलेली होती. ज्यावेळेस महायुतीच्या निवडणुका होत्या त्यावेळेस शेतकऱ्यांना देखील आपलं शेतकऱ्याचं जे कर्ज आहे ते कर्ज माफ करतो म्हणून अशी घोषणा देखील केली होती. पण आतापर्यंत कोणतीच याच्यावरती ठोस पावले उचलण्यात आले नव्हते. पण अखेर बच्चू कडूचं आंदोलन असेल, नंतर कोर्टाचा आदेश असेल, याचा सर आदेश मान्य करत अखेर महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी करण्यास तयार झालेलं आहे. आता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते देखील सांगणार आहे. सर्वात पहिलं जर तुमचं बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेचं अकाउंटला तुमची KYC कंप्लीट करून घेणं अतिशय गरजेचं आहे. तुमचा बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. जे तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड देखील अपडेट करून घेणं अतिशय गरजेचं आहे. अनेक शेतकऱ्यांचं असं आहे की आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले तर तोच फोटो तोच ॲड्रेस असल्यामुळं अनेक जे आर्थिक व्यवहारामध्ये अडचण देखील येत आहेत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. जे तुमचा शेताचा सातबारा आहे तो देखील व्यवस्थित जो तलाठीची सही घेऊन व्यवस्थित ठेवणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमच्या बँकेच्या खात्याचं झेरॉक्स हे देखील तुमच्याजवळ असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुमचं आधार कार्ड ही संपूर्ण कागदपत्र तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस अर्ज भरण्याची घोषणा होईल त्यावेळेस अर्ज कसा भरायचा याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं अनेक शेतकरी कर्जमाफीचं बँकेकडून कॉल येत असल्यामुळे अनेक शेतकरी चुकीचं पाऊल घेत आहेत. जे विदर्भ मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण भारतामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याचा विचार करत देखील महाराष्ट्र सरकारने अखेर कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्ही चूक सुद्धा तुम्ही करू नका. अखेर महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेले 15 ते 20 दिवसामध्ये कर्ज माफ होणार आहे अशी माहिती देखील महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यामुळं कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्ज माफ होणार आहे हे देखील सांगणार आहे. कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे ते देखील सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे विश्वासाचा असतो, जनतेचा जसं की. त्यामुळे कर्जमाफी नक्की होणार आहे. सर्व शेतकऱ्यांचा थोडा समय वेळ द्यावा लागता. कोणतेही चुकीचं पाऊल या ठिकाणी उचलायचं नाही मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला कोणतंही पाऊल चुकीचं उचलायचं नाही. म्हणजेच इथं प्रत्येकाने बँकेचा कॉल येत असेल तर एकच सांगायचं, ज्यावेळी सरकारने आम्हाला वचननामा दिला होता त्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे असं देखील सरकारनं सांगितलं होतं. त्यामुळे तुम्ही बँकेचे जे अधिकारी असतील त्या बँकांना डायरेक्ट सांगा की आमची कर्जमाफी होणार आहे, त्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही असे देखील तुम्हाला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.